वोट, ना पैसों से ना नोटों से हम जीतेंगे वोटों से। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आमच्या रॅलीची सुरुवात वार्ड क्रमांक 20 मध्ये जी आम्हाला निवडणुकीसाठी आम्ही तिन्ही उमेदवार आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्यावर ह्या भिवंडीचे लाडके खासदार सुरेशजी म्हात्रे साहेब उर्फ बाळे मामा यांनी आमच्यावर इतका विश्वास टाकला. आमच्या चमड्याचे त्यांना जोडे शिवले तरी त्यांचा उपकार फिटणार नाही. कारण मला त्या वार्डाचे प्रगतीसाठी त्यांनी विश्वास माझ्यावर टाकला आणि त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. त्या समाजातल्या प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक कामाचं मी वेगाने काम करण्याची सुरुवात करणार आहे. फक्त हे जनतेच्या हातात आहे. 16 तारखेला 15 तारखेला मतदान करून 16 तारखेला विजय झाल्याच्या नंतर मी जशी तत्पर तुमच्या सेवेसाठी आहे तसेच मरेपर्यंत राहीन आणि त्या पक्षाच्या ऋणी राहून प्रत्येक कामाला सर्व मुलांचे वस्तीतले प्रश्न आणि प्रगती ही मी माझा श्वास आहे तोपर्यंत चालूच राहीन आणि ते कामं सगळे मार्गी लावीन. या कामाच्या साक्षीला खासदार साहेब माझ्या सोबत असतील मी अशी आशा करते आणि त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, मला संधी दिली, त्या संधीचं सोनं करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय हम तुम्हारे साथ हैं, कसबेताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. येऊन येणार कोण? रश्मिताई आगे बढ़ो, रश्मिताई आगे बढ़ो, रश्मिताई आगे बढ़ो. अगदी 2 मिनटं थोडक्यात मी माझे 2 शब्द सांगतो. आम्ही ही निवडणूक गटर पाणी गलीसाठी तर लढतच नाही हो. आम्ही ही निवडणूक आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी लढत आहोत. हे सगळेजणांनी एक लक्षात घ्या की आपल्याला 1000, 2000, 5000, 10000 रुपये किती दिवस जातात. तर पहिलं तर आपण मतदारांनी जागृत झालं पाहिजे आणि चांगल्या माणसाला निवडून दिलं पाहिजे. त्याच्यासाठी जर तुम्हाला 5 वर्ष काम करणारा एक नगरसेवक म्हणून ज्याला आपण म्हणतो, तो नगरसेवक म्हणजे राजा नसतो, तो नगरसेवक म्हणून एक नगराचा सेवक असतो. आणि तुम्ही तुमच्या नगराचा एक सेवक निवडा जो तुमच्या अहोरात्र सगळ्याच गोष्टीसाठी तो रात्रंदिवस धावपळ करील आणि तळागाळातले माणसं देणारे आज निवडणुकीमध्ये उभा करणारे माननीय श्री खासदार साहेब आपल्या सर्वांचे लाडके बालामामा यांचे मी धन्यवाद करीन की जनसामान्याचा आवाज आज आमच्यासारख्या गोरगरीब या पॅनलला, समाज कार्यकर्त्या पॅनलला तुम्ही संधी दिली. नक्कीच साहेब आम्ही तुमच्या आणि या पक्ष पार्टीने जे आमच्यावरती जबाबदारी दिली, विश्वास ठेवला, त्या जबाबदारीवरती आणि विश्वासावरती या साठेनगरची व प्रभाग 20 मधली जनता नक्कीच खरी उतरेल. आम्ही ही ग्वाही देतो आणि भारी मताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून आणण्याचा आपले उमेदवार निवडून आणण्याचा आम्ही मनापासून जनतेच्या मनापासून जनतेसाठी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. ही निवडणूक आमच्या तिघांची नसून ही निवडणूक ही जनतेची आहे, जनतेच्या प्रश्नाची आहे. ही निवडणूक या जनतेच्या कल्याणासाठी आहे. एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि आपल्याला सांगितलं.
वचननाम्यावर तुम्ही विश्वास ठेवून आम्हा तिघांना तुम्ही भरघोस मताने विजयी कराल अशी मी आज पवित्र स्मृतीस हार अर्पण करून आम्ही तिघेही उमेदवार आपल्याकडून आज्ञा बाळगतो. जय भीम. हम तुम्हारे साथ हैं. पवार बाळासाहेब बाळमामा खासदार साहेब यांनी आम्हाला राष्ट्रवादी पक्षाचं तिकीट दिलं. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ही आज आम्ही विजयाची रॅलीची सुरुवात केली आहे आणि ती अशीच 16 तारखेला फटाके फोडून तुमची मतं पडून आम्हाला विजयी करणार आहात. आपण पाहत आहोत गेली 10 वर्षे जे आहे तेच आहे. आजची जनता बोलते आहे आम्हाला बदल पाहिजे, आम्हाला बदल पाहिजे आणि तो बदल ही पब्लिक घडवल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी तुम्हाला एक वचन देतो. लोकशाही अण्णाभाऊ साठे. आज आम्ही या ठिकाणी रॅलीमध्ये आलो आहोत. जिंकून आल्यानंतर परत एकदा आम्ही रॅली काढू आणि तुमचं अभिनंदन करायला येऊ. जी तुमची कामं थांबलेली आहेत ती थांबलेली कामं आम्ही करण्यासाठी उतरले आहोत आणि जी तुम्हाला त्रास आहे त्या त्रासातून मुक्त ना पैसों से ना नोटों से हम जीतेंगे वोटों से. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.